मंडळी, ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं काही दिवसापूर्वीच निधन झालं. रवींद्र महाजनी यांनी त्यांच्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. रवींद्र यांच्या मृत्यूच्या बातमीने साऱ्या सिनेसृष्टीला खूपच मोठा धक्का बसला. रवींद्र यांच्या मृत्यूच्या 6 महिन्यानंतर त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी चौथा अंक हे पुस्तक प्रसारित केलं आहे. या पुस्तकात माधवी यांनी त्यांच्या आयुष्यातील चांगल्या वाईट अनुभवाबद्दल लिहिलं आहे. यावेळी त्यांनी रवींद्र यांच्याबाबतचे अनेक किस्सेही सांगितले आहेत. तर या पुस्तकामध्ये माधवी यांनी रवींद्र महाजनी माझ्यावर कसा संशय घेत होते याविषयी लिहिलं आहे. तर याविषयी लिहिताना त्या म्हणतात, अलीकडे रवी कोल्हापूरच्या त्यांच्या चाहत्याबद्दल संशय घेऊन मला मारू लागला होता. यावेळी इतक्या विचित्र घटनांनी मी शून्य होऊन जायची. काय करावं मला सुचेनासे होई. मनात खूप विचार येत. एक मात्र खरं, माणसाच्या दुःखाची नोंद कुणीही फारसं घेत नाही, पण ज्याचा दुरान्वये काही संबंध नाही ते दोष द्यायला मात्र अगदी पुढे असतात. कधी कधी सगळं असह्य व्हायचं. मी एकटे असायचे तेव्हा गच्चीवर जाऊन आक्रोश करायचे. मी खूप भोगलं आहे. या साऱ्या काळात रवीच्या घरचे, माझ्या घरचे, मित्रमैत्रिणी सगळे माझ्या बाजूने होते, कारण त्यांनी आमचा संसार सुरुवातीपासून पाहिला होता. माधवी यांनी एक किस्सा सांगत लिहिला आहे की एकदा तर रवीने कहरच केला. मला म्हणाला, मी झाडाच्या मागे लपून पाहत होतो. तू रस्त्यावरच्या पुरुषांना खानाखुना करून वरती बोलवत होतीस. त्यावेळी घरामध्ये सासूबाई, 2 मुलं, कामवाली, तो स्वतः सर्वजण राहत होतो. असले आरोप ऐकून तर मी फार संतापली व दुःखी झाली. याबद्दल मी डॉक्टरांशी बोलले असता त्यांनी मला सांगितलं, या प्रकारास हॅल्युसिनेशन म्हणतात. खरोखरच अशा लोकांना तसे भास होतात. आणि यापुढे त्या म्हणाल्या, मी मैत्रिणींपूर्वी मोठ्या अभिमानाने सांगत असे की रवीचा माझ्यावर पुरेपूर विश्वास आहे. त्याने मला प्रत्यक्ष एखाद्या पुरुषाबरोबर पाहिलं तरी त्याला खोटं वाटणार नाही. तो म्हणेल, माझ्या डोळ्यात काहीतरी बिघाड झाला म्हणून मला असे दिसत आहे. कधीकधी त्याच्या मित्रांना ड्रिंक घ्यायला जागा नसायची. रवी शूटिंगसाठी बाहेर गेला असेल अशा वेळी क्वचित कधीतरी त्यांनी मला असे देखील विचारले होते की वहिनी, आम्ही थोडा वेळ तुमच्या हॉलमध्ये बसतो. घरी सासूबाई रश्मी असायची. ते यायचे आणि त्यांचं काम झाले की निघून जायचे. तेव्हाही कधी रवीला असे वाटले नाही की घरात नसताना माझ्या मित्रांनी येता कामा नये. पण अलीकडे रवी माझ्यावर फारसा संशय घेऊ लागला होता. दरम्यान माधवी महाजनी यांचा चौथा अंक या पुस्तकामध्ये रवींद्र महाजनी यांच्याविषयी बरेचसे खुलासे केले आहेत.